श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. बोला ताई. खूप आवाज येतोय दिवसातून. ना बरोबर? हो, 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 हो. हां. कशा आहेत तुम्ही? मस्त. तुम्ही कशा आहात ताई? मस्त आहे मी. ताई अनुभव माझा स्वतःचा नाहीये. हां. दुसऱ्यांचा अनुभव मला सांगायचा आहे, पण स्वामींनी त्यांना कशी-कशी हे केली बरं, बरं. ते चालेल ना. सांगा हां, ना ताई. असं. हं. एका मुलाचा आहे तो. मुलगा एक आहे 25 एक वर्षाचा. पण बरं, बरं. असं म्हणजे आपण समजतो का मुलंच वाईट असतात किंवा घरच्यांना दारू पिऊन हे करून हे करतात, तर सगळीच तशी नसतात. अच्छा. ह्याच्याबद्दल मला सांगायचं होतं. बरं, बरं, बरं. हां, हां. हां. मी त्याचं काही नाव वगैरे नाही सांगत. नका पण सांगू. हां. हां, तर त्याची जी एकूण परिस्थिती आहे का सगळ्याच आई-वडिलांना वाटतं का मुलंच खराब असतात का काय? तर हां. कधी-कधी मुलं पण बरोबर असतात. बरोबर, बरोबर. परिस्थिती एकंदरीत तशी होऊन जाते. हो, हो. तो मुलगा होता, त्याचं नाव वगैरे मी काही सांगत नाही, 25 वर्षाचा, तो हं. 24 वर्षाचा होता. बरं, बरं. हां. हां, तर तो 24 वर्षाचा आता आता 26 ला आहे तो. पण 23 पासून तो स्ट्रगल करतोय. त्याच्या आधी 12वी पासून तो जॉब वगैरे करायचा. बापरे! हां, 12वी मेहनती पासून. मुलगा आहे म्हणजे. हां, मेहनती. पण त्याची आताची परिस्थिती ऐकून ना मलाच म्हणजे एवढा खराब वाटतो का आपल्याला रडायलाच येते त्याची परिस्थिती आई बघून. गं! हं. हां. तो 12वी पासून हे करायचा, कमवायचा, सगळं हे करायचं. असं करता-करता तो एकदम कमी वयातच हां. त्यांनी टू व्हीलरचा शॉप टाकला. बापरे! हां. म्हणजे काय रिपेअरिंगचं का? नाही, नाही ताई. हे सेल करायचा तो. नवीन गाड्या वगैरे सगळं असं. बापरे, बापरे! कमाल हां. आहे. हां, त्याच्या आधी तो हे करायचा का म्हणजे जॉब पण त्यांनी केलाय याच्यात शोरूममध्ये गाड्यांच्या. अच्छा. त्याच्यानंतर त्यांनी तो निर्णय घेतला का गाड्यांचा हे टाकावं बिझनेस असा. हां, 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 हां. बिझनेसमध्ये एकंदरीत पैसा जास्त येतो का बाबा आपण सेटल होऊ असं. काहीतरी नीट होईल आपलं. हां, हं. हां. पण असा का पैसा जास्त येतो, तेव्हा घरच्यांनी पण असा कुठे लावायचा काय तो मुलांना हे देण्याचा हे असतो मम्मी-पप्पांचा. अगदी का त्यांचं बाबा पण काम आहे. योग्य दिशा दाखवण्याचा. कारण पोरांना पैसे कमवले म्हणजे पूर्ण अक्कल येईलच असे नाही. नाही ना, अगदी हां. बरोबर आहे. हो. पण हे कसं त्यांनी कमावलं, हे केलं. आता तो 3 वर्ष झाली माझ्या संपर्कात आहे. पण हां. मी त्याचं एकंदरीत सगळं ऐकून आणि हे बघूनच मला असं कसातरी वाटतं. आता त्याला असं परिस्थिती आली त्याची का राहायला त्याच्याकडे पैसे नाही. कधी-कधी त्याला रात्र रस्त्यावर काढायला लागते. अरे, अरे! हां. आणि एक टाईम होता ताई त्या शोरूममध्ये होता ना तो स्वतःच्या गाड्यांचा, तर त्याच्याजवळ 50,000 असे खिशात असायचे त्याच्या. बापरे! बघ. म्हणजे परिस्थिती माणसाला कशी-कशी आणि कुठे नेऊन ठेवते ना, हे हो, आताच्या सांगतात. म्हणजे आई-वडिलांना पण हा हे असेल हे मोठा संदेश असेल का मुलांना योग्य दिशा दाखवण्याचा आणि मुलांसाठी पण असेल, तर जेव्हा आपण कमवतो तेव्हा चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्ट करायला पाहिजे. अगदी, अगदी. हां, खरंच, खरंच, खरंच. असं. तर त्याचा म्हणजे सांगतानाच असं त्याचा ऐकला सगळा बॅकग्राऊंड का त्याच्याजवळ जेव्हा होता तेव्हा घरच्यांनी पण म्हणजे स्वतःचेच सगळ्या बहिणी, आई-वडील असं सगळं. हां, पण हां. त्यांनी असं का एकाने मागितले तर तो एक मागितला तर ₹1000 मागितले तर घरच्यांना 2000 देणार. बघा. पैसाच तेवढा होता. अय्या! हां. हां. पण त्यांनी स्वतःसाठी असा काही केला नाही. फक्त ज्वेलरी काय ब्रेसलेट आणि चेन केला. तेवढाच. हां. आता त्याला नव्हताच एवढा आणि वाईट मार्गाला गेला नाही ही त्याची जास्त मोठी आहे. मोठी का गोष्ट आहे. हां. एवढा पैसा असून मित्रांच्या बरोबर घालवला का बाबा चला नातेवाईकांनी म्हणजे मावशीची मुलं ही ती यांनी सांगितलं चला हॉटेलला चला पार्टी करू हां, जायचा. हां. पण पिण्याच्या वगैरे मागे नाही तो कधी. सगळ्यांना बघा. मित्रांना हां, सगळे हां. असे मावशीची मुलं सगळ्यांना तो पैसे हे करायचा. अच्छा. पण हं. हां. पण त्याच्याजवळ आता एक पण हे नाही राहिलं. एक पण म्हणजे हळू-हळू त्याची परिस्थिती अशी आलेली आहे का अरे काहीच तो बापरे! करू शकत नाही. पण स्वामींनी त्याचे पैसे मॅडम अडकले हां. 11-12 लाख रुपये अडकले बँकेच्या ह्याच्यात. म्हणजे अरे, असाच एवढे कमवायचा ना तो. अरे! तो पण शेअर मार्केटच्या ह्याच्यात लागला. अरे, एवढे येतात अरे! हां. हं. आणि आई-वडिलांना पण घरी पाहिजे तेवढे द्यायचा. मग त्यांना काही हेच नव्हतं का बाबा आपला मुलगा कुठून काय पैसे कमवतो काय. हो, हो, हो. कमवायचा तर तो योग्य मार्गानेच. असं काही हे नाही का हां, हां, हां. गाड्या सेल करूनच कमवायचा. बरोबर आहे. पण हं. पण त्याला घरच्यांनी योग्य मार्गदर्शन दाखवलं नाही आणि आज त्याला असं का तुझ्यावर एवढा कर्ज झाले, हे ते म्हणून त्याला घरातून काढून दिला. अगं बाई! आणि एकुलता एक मुलगा. अरे, अरे, अरे! आणि असेल तो कर्ज कसं उद्धट. काय झालं त्याच्यावर? त्याने काही घर-बीर अ, घेतलं? कर्ज नाही ताई, हे शेअर मार्केटचा हे चालू झाला ना आणि मित्रांच्या बरोबर हे करायला असा चला मावशीची मुलं, चला फिरायला जायचा का मग खर्च याचाच जास्त. हां. असा पैसा असल्यावर आपल्याला पण थोडासा डोका पाहिजे ना. ह्याने तो अगदी काही बरोबर. विचारच केला नाही का बाबा आपल्या फ्युचरसाठी काहीतरी करून घ्यायला पाहिजे. मग हे त्याचं चुकलं ताई. हां, आई-वडिलांचं पण हां, नाही आणि कोणाचंच नाही.
त्याचं चुकलं की जी त्याचं तर लक्ष्मी आली हा तिचा त्याने व्यवस्थित सांभाळच नाही केला ना मी ताई. मी स्वतः पण ताई त्याला बोलली का तू लक्ष्मीचा अपमान केलेला आहे ना म्हणून आज तुझ्यावर ही परिस्थिती आहे. अगदी अगदी. हा पण ताई जेव्हा येतो तेव्हा आपल्याला मुलाला अक्कल नसेल तर थोडाफार मम्मी आई पप्पांनी वडिलांचं असं काम आहे हा मार्गदर्शन काम करणं. आहे मार्गदर्शन नाही ना तर त्याच्यावरून काढून घेऊन घेऊन तरी आपण बरोबर त्याच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. बरोबर असं आता बरोबर. त्याचे पैसे अडकलेले आहेत याच्यात बँकेमध्ये नाही त्यांना 12 ना स्वामींची सेवा करायला सांगा ताई. ताई तो असा आता झालेला आहे ना करतो मठात वगैरे जातो पण सेवा करणं त्याच्या ह्याच्यात ना म्हणजे पूर्णपणे 75% तो डिप्रेशन मध्ये गेलेला आहे. अरे असं झालेलं आहे. अरे अरे. हा म्हणजे जातो तो मठात पण त्याला हा मार्गच ठीक. म्हणजे जो मार्ग तो निवडेल ना ताई हा का जी सेवा सांगितली का मठातून पण त्याला सांगितलेलं पारायण करत रस्त्यावर राहतो बोलला तर तो तो मठातच कुठून त्यांनी करणार? पारायण केलं. बरोबर बरोबर. हा जमतो तेवढा करतो पण शेवटी माणसाला एवढा पैसा असून आणि आज जर रस्त्यावर राहायची वेळ आली तर डोळ्यासमोरून जात नाही ना तो पैसा. बरोबर बरोबर. 50,000 जर खिशात असले तर तो गेला कुठे पैसा. अगदी असं अगदी. होतं. तो आता स्वतः बोलतो का मी आधी जर ब्लॉक तरी घेऊन ठेवला असता फ्लॅट एखादा कव्हर आरके तरी घेतला असता तरी आज माझी ही परिस्थिती नसती. बरोबर बरोबर. आणि ज्वेलरी बनवलेली ती मम्मी पप्पांनी घेतली ती त्याच्या कामासाठी सुद्धा देत नाही त्याला. अरे अरे. हा म्हणजे त्याच्यावर कुठल्याच गोष्टीचा विश्वास ठेवत नाही लोकांवर विश्वास का हा पिऊन हे करतो आणि तो स्वतःही नाहीच पित म्हणजे. आता बरोबर. माझ्या घरच्यांचे पण हे आहेत म्हणजे आईनी पण माझ्या सपोर्ट केला त्याला. हा हा. पण परिस्थिती अशी असते का कोणी किती सपोर्ट करू दे ते आपले बरोबर. भोग असतात ते भोगल्याशिवाय नाहीच. अगदी अगदी. नाही हा पण होईल ताई त्याचं सगळं नीट. त्याला हं, म्हणा जिथे जॉबला होता ना तिथे परत हा जॉबला जा. तुझं होईल सगळं व्यवस्थित. हा तर त्याचं काय झालंय हा. जॉबला जायला तर आता जॉबला कसा तरी जाऊ शकत नाही. आणि अरे. त्याच्या याच्यात पैशाचा थोडा पण हे नाही राहिला म्हणजे रस्त्यावर राहायला कधी कधी असले पैसे तर रूम मध्ये राहतो हा त्या हॉटेल्स वगैरे लॉज वगैरे असतात त्याच्यात राहतो हा. नाहीतर मग असाच हे करून अशी त्याची परिस्थिती होईल आलेली होईल ताई त्याचं. हा सगळं छान होईल बघा. थोडे हा दिवस. थोडेच दिवस मी पण त्याला बोलली आणि माझी आई पण बोलली का बाबा थोडे दिवस आता आपण कायम तर कोणाला मदत करू शकत नाही. नाही नाही अगदी अगदी. हा तर मी शेअर त्याच्यामुळे करते हा ताई. हा चालेल. हा श्री स्वामी हम्म हम्म समर्थ. हम्म हम्म.